हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी संदीप लोखंडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. यासाठी आपण बोलूया आपल्या आवडत्या शेफला म्हणजेच महेशला. महेश, हाय संदीप. वेलकम टू द स्टुडिओ. हाय फ्रेंड्स. बरं, आजची जी रेसिपी आहे याचं नाव प्रथम सांग. त्याचं नाव आहे हरा मसाला कबाब. हरा मसाला कबाब म्हणजे हिरवा रंग पुन्हा एकदा. बरं, यासाठी लागणारं साहित्य पाहूया. याकरता लागणारं साहित्य आहे हिरवे वाटाणे, उकडलेले बटाटे, पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, धने, जिरा, जिरा पावडर, हळद, लाल तिखट, लिंबू, मैदा, ग्रेट केलेला चीज. क्या चीज है. म्हणजे चीज काय आहे. आता आपण पुढे काय करणार आहोत. पुढे बस थोडं मिक्सिंग करायचं आपल्याला. जास्ती काही याच्यामध्ये असं अवघडचं काही नाही आहे. सोपं करून ठेवलेलं आहे मी सगळं. दाखवतो कसं करायचं ते. महेश, जेव्हा पण काही रेसिपी करतो ना ती सहसा जास्त सोपी असते. काय महेश? सोपी रेसिपी करायला लोकांना म्हणजे कसं पटकन आणि लोकांना वेळ नसतो याच्यामध्ये. तर कसं पटकन व्हावं, चांगलं व्हावं याकरता मी बघत असतो. महेशच्या या वाक्यावरती मला एक किस्सा आठवतो. तो म्हणजे आशा भोसलेंना एकदा विचारलं गेलं होतं की तुम्ही इतकी गाणी गाता तर तुम्हाला काय वाटतं, गाण्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं. तेव्हा आशाताई म्हणाल्या, आसान धुन बनाना बडा मुश्किल है. म्हणजे सोपी रेसिपी जरी असली तरी बनवणं मात्र पक्क असलं पाहिजे. क्या बात आहे. बरोबर, हे अगदी बरोबर बोललं. आता आपल्या रेसिपी एवढ्या. सगळ्यात पहिलं तुमचे बटाटे, बॉईल बटाटे, ओके, उकडलेले बटाटे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्रीन पीस, एक हिरवे वाटाणे. तुमचं आपण किती घेतलेत हे? दोन वाटी तुम्ही बटाटे घेतले तर एक वाटी तुमचे ग्रीन पीस असतील. हिरवे वाटाणे असणार. त्याच्यामध्ये पालक. पालक मात्र पौष्टिक असतो मित्रांनो, त्यामुळे पालकचा वापर इथे व्यवस्थित करा. पालक हा बॉईल केलेला पालक ठेवला आहे मी. पालक हे जेवढे वाटाणे असतील तेवढंच पालक सुद्धा घ्या. याच्यामध्येच तुम्ही कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर, बाकीचं आपण थोडंसं मीठ, ॲज युजल चवीपुरतं मीठ तुमचं. बरोबर. मला ही लाईन खूप आवडते. पण जेव्हा जेव्हा आपण मीठ घेतो तेव्हा आपली ही स्टँडर्ड लाईन असते, चवीपुरतं मीठ. ॲज पर द रेसिपी. बरोबर आहे. थोडं लाल तिखट टाकलं पाहिजे. ही पण तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही घ्याल तशी आहे. हळद, जिरे पावडर, धने थोडंसं आता एक हाफ टीस्पून, जिरा अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा आहे. अर्धा चमचा जिरं, मैदा आधी थोडंसं टाकून घेऊया. मैदा मला वाटतं क्रंचीनेस येण्यासाठी आपण मैद्याचा वापर करतोय. हो, क्रंचीनेस होते, थोडंसं पकडते ते. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या सॉफ्ट होतात त्यांना मैदा टाकल्यानंतर ते चांगलं पकडते, त्याला फर्मनेस येते. थोडीशी आपण मिरची घेऊया कापून, आणि ही सुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. मिरची इतकी बारीक तुम्हाला चिरता आली तर पहा, नाही आली तरी हरकत नाही, कारण महेशनी इतकी बारीक चिरलेली आहे ती मिरची की खरंच तुम्हाला पाहायला हवं. एकजीव करून घ्यायचंय. सगळं एकजीव करून घ्यायचं. हे सगळं मिश्रण एकजीव केलेलं आहे. जरा मिक्सरला लावूया आपण. लहानपणी तुम्ही जर पाहिलं असेल तर काही मुलांना रेसिपीमध्ये म्हणजेच किचनमध्ये गेल्यानंतर एक आवड असते. माहिती ती काय महेश? काय? ती म्हणजे मिक्सरच्या भांड्याला काही जरी नसलं ना तरी ते ऑन करून पटकन फक्त बटन दाबणं. खेळत बसायचं त्याच्याबरोबर. छानपैकी आपण मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतर आपण त्याला मिक्सरला लावलं. मिक्सर एकत्र केलं. आता ह्याच्यामध्येच आपण मैदा टाकूया अजून.
मैदा. हा मैदा किती टाकायचा आहे? हा मैदा 1 वाटी, जसं म्हणजे तुम्हाला जशी थिकनेस पाहिजे असेल हा, जसं तुम्हाला टिक्की पकडण्याकरता जेवढं लागेल तेवढं टाका. आणि थोडंसं ब्रेडक्रम सुद्धा तुमच्या थिकनेसनुसार, म्हणजे जेणेकरून तुम्हाला टिक्की पकडता आली पाहिजे असं टाकायचं. बर. मला वाटतं ब्रेड क्रम्सचा वापर आपण क्रिस्पीनेससाठी करतो. हो, क्रिस्पीनेससाठी करतो. थोडं त्याला फर्मनेस येण्याकरता, म्हणजे पकडून ठेवण्याकरता म्हणतात. ठेवण्याकरता. तुम्ही पाहू शकता की किती घट्ट आहे ते मिश्रण. लिटरली स्टर करण्याकरता म्हणजे हलवण्याकरता ही आपल्याला थोडंसं जड जात आहे. त्यासाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते मिश्रण करू शकता, पातळ किंवा थोडंसं जाड. बघ, आता मिश्रण एकदम टाईट झालेलं आहे. आणि मला वाटतं या रेसिपीसाठी हे थोडंसं असंच हवं. हो, या रेसिपीचं टिक्कीचं करता थोडंसं असंच हवं. मला असं वाटतं ही रेसिपी जर तुम्ही केलं ना आणि तुमच्या पाहुण्यांना दिलं तर मला असं वाटतंय की तुमचा पाहुणा तुमच्या विरोधात कधीच काहीच बोलू शकणार नाही. आता विचार का? कारण तुम्ही नक्कीच म्हणाल ना, तुमने मेरा नमक खाया. असं आपल्या रेसिपीकडे वळूया. ते गरज आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत? गॅस ऑन करणार आहे आपण. तोपर्यंत पॅन तापून घेऊ. टिक्की ह्याच्यामध्ये एक थोडा ट्विस्ट आहे. ह्याच्यामध्ये चीज स्टफ करणार आहे. बर. ह्याच्यामध्ये जरुरी आहे की चीज स्टफ करायला पाहिजे. तुम्ही काजू टाकू शकता, तुम्ही जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स पाहिजे ते टाकू शकता. ओके. आणि तुम्ही टिक्की बनवू शकता. महेश, तसं पाहायला गेलं तर हे खूप सोपंच आहे. सोपं अगदी. स्नॅक्स बनवून खायला, पार्टीमध्ये तुम्हाला सगळं करता तुम्ही टिक्की बनवू शकता. आणि ही अशी साधं सामुग्री आपल्या जवळपास असतेच. पालक म्हणा, तुम्ही ग्रीन पीस म्हणा, सहसा आपल्या घरात असतात. पोटॅटो वगैरे असं ग्रीन पीस कधी तुम्ही काही बनवू शकता. पण हे जे स्टफिंग होतं ना, हे मला खूप मस्त वाटलं हां. की आतमध्ये मस्तपैकी स्टफ करून आपण त्याला असे गोळे वळतोय. पॅन छानपैकी तापलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑइल टाकूया आपण. शॅलो फ्रायच करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा. बरं. बरं, जनरली हे जेव्हा आपण सर्व करतो हो. त्यासोबत सॉस असतो की काय असतो? तुम्ही ग्रीन चटणी बरोबर सॉस सर्व करू शकता. बरं. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर तुम्ही सर्व करू शकता. बरं. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही खाऊ शकता. असं काही नाही की पर्टिक्युलर असं काही हरभरा कबाब सोबत हरा काय मसाला कबाब, सेझन सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही. बरं, भरपूर काय अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता तुम्ही. क्या बात आहे. हराभरा कबाब सोबत आपण सर्व करताना कुठल्याही गोष्टीचा वापर करू शकतो. मग चालेल तो सॉस असेल किंवा हिरवी चटणी असेल. हराभरा कबाब ऑलमोस्ट तयार आहे. व्यवस्थित झाले नसेल किंवा ते व्यवस्थित शिजलेत की नाही हे पाहत असताना थोडासा तुम्ही प्रेस करून पहा की ते व्यवस्थित शिजलेत की नाही. तुमची अशी फर्मनेस आली की समजायचं ते तयार आहे. ओके. मी पण एक हेल्दी डिश बोलू शकतो. एक हेल्दी आहे. कारण पालक आहे, पालक त्याच्यामध्ये आहे, वाटाणे आहेत. चीज आहे. वाह, क्या चीज आहे. असं तुम्ही खाल्ल्यानंतर नक्कीच होणार. महेश किती प्रेमाने, किती उत्साहाने पुन्हा पुन्हा परतून पाहतोय की डिश बरोबर झाले की नाही. तुमचाही हा उत्साह असाच असायला हवा की आपण जे काही बनवतोय ते पॅशनेटली असायला हवं आणि ते छान असायला हवं. त्यामुळे नीट व्यवस्थित परतून पहा की ते झालंय की नाही. टिक्की तयार आहे. हराभरा कबाब तयार आहे. हराभरा कबाब तयार आहे. त्यांना मी आता सर्व करतोय. थोडं गार्निशिंग करूया.
बरं महेश, हम्म, मला एक सांग, हम्म, गार्निशिंग करताना हम्म. कोणती दक्षता घ्यायला हवी? गार्निशिंग करताना दक्षता अशी आहे की जे तुमच्या प्लेटला सूट होईल, जसं हे ग्रीन आहे तर हे रेड असावं, असं कलर कॉम्बिनेशन करून तुम्ही गार्निशिंग करता. ओके. म्हणजे एखादं म्हणजे आता काहीतरी हिरवं आहे त्याच्यावरती व्हाईट कोकोनट टाकता, ती तुमची नाहीतर garnishing. नाहीतर खूपच हिरवं हिरवं हां, होऊन खूपच हिरो हिरो होऊन जाईल. सर थोडं टाकलं तर तुम्ही असं म्हणता तर थोडं प्लेटवरती जाईल. अरे क्या बात आहे, थोडं. याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. थोडस लाल तिखट त्याने वरून असं स्प्रिंकल केलेलं आहे. रसिको, हराभरा कबाब तयार आहे. याला हरा मसाला कबाब ही म्हणा किंवा हराभरा कबाब म्हणा, पण काही म्हणा, डिश मात्र लाजवाब आहे. तेव्हा नक्की ट्राय करा. हॅलो फ्रेंड्स. बरं महेश, तुला आपल्या प्रेक्षकांना काही सांगायचंय? हो सांगायचं आहे ना. मग प्लीज सांग. मगाची रेसिपी तुम्ही नोट करून घेतली आहे ना, आताची पण नोट करून घ्या. काहीतरी युनिक आहे, काहीतरी वेगळं आहे जरासं. चालू करूया मग. अगदी. हं? तर आपल्या रेसिपीचं नाव काय? आपल्या रेसिपीचं नाव आहे दाक्षिणात्य भेंडी, म्हणजे साऊथर्न स्टाईल भेंडी तुम्ही बोलू शकता. सदर्न स्टाईल म्हणजे साऊथर्न स्टाईल भेंडी असं काहीतरी. रजनीकांत स्टाईल. चालू करूया मग. साहित्य आपण पाहून घेऊया. साहित्य आपल्याला लागणार आहे, सगळ्यात पहिल्याला लागणार इम्पॉर्टंट, सगळ्यात पहिलं भेंडी, नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, गूळ, चिंचेचा कोळ, जिरे, धने, लाल तिखट, हळद, मीठ आणि कढीपत्ता ओके. आणि थोडंसं ऑइल. महेश, आपण आता सर्वप्रथम काय करणार आहोत? सर्वप्रथम हे भेंडीचे हेड काढून टाकू आपण सगळ्यात पहिले. बरं. बरं, ही भेंडी आपण चांगली धुवून घेतलेली आहे. हो, चांगली धुवून वॉश करून ठेवलेली आहेत मी ऑलरेडी ती. ठीक आहे. मीन ऑइल त्याच्यामध्ये आपण तेल टाकू, एका पॅनमध्ये तेल टाकू. फ्राय करायचं म्हणजे थोडं तेल तर आपल्याला लागेलच. हो, थोडं असं काय ना, थोडं शॅलो फ्राय करून घेऊया. त्याच्यानंतर ही भेंडी आपण थोडी शॅलो फ्राय करत ठेवून देऊया. बरोबर आहे. दुसऱ्या पॅनमध्ये सगळ्यात पहिलं ऑइल. जास्त वेळ टाकू नका, कारण भेंड्यामध्ये तुमच्याकडे ऑलरेडी ऑइल आहे आणि त्याला पाणीही सुटतं. हो, त्याला पाणी सुटतं. त्याच्यामध्ये थोडीशी लसूण. ओके. लसूण, एक उभा कांदा, आपण याचा मसाला बनवतोय. हो मसाला बनवतोय. आणि मसाल्यामध्ये नंतर आपण डायरेक्ट पोर करणार आहोत. हो, मसाल्यामध्ये ती भेंडी डायरेक्ट पूर होणार, त्याच्यामुळे आपला वेळी वाचेल. ओके. हिरवी मिरची, तुम्ही चॉप मध्ये टाकू शकता, पण मला अशी आवडते म्हणून मिरची टाकतो. थोडासा वेळ लागेल. हो, इकडे भेंडी होते तुमची छानपैकी. आणि कांदा याच्यामध्ये जास्त ब्राऊन नाही करायचा, थोडं ट्रान्सपरंट करून घ्यायचं. ट्रान्सपरंट म्हणजे थोडं सॉफ्ट झालं पाहिजे. बरं. म्हणजे पारदर्शक जे बोलतात त्याला आम्ही ट्रान्सपरंट बोलतो. म्हणजे तांबूस रंग येण्याची काही गरज नाही. हो, तांबूस एकदम खूप तांबूस असा कलर असून थोडं ट्रान्सपरंट झालं पाहिजे, हेच याचं मेन आहे. याच्यानंतर आत्ता याच्यामध्ये आपण जिरा टाकू. या रेसिपीमध्ये आपण उलट टाकतो. हा, जनरली आपण पाहतो आधी टाकतो. हो, आधी टाकतो आपण ते जिरं, धने. एके ठिकाणी तिथे भेंडीचा आवाज मात्र जास्त येत होता. एक अर्धा चमचा तिखट.
थोडीशी स्पायसी होईल. नाही, एवढी स्पायसी अशी नसणारी, बरं. थोडी टँगी, जरा अशी लाईट अशी स्पायसी. महेशने दाखवलेल्या रेसिपीमध्ये मला वाटतं टँगीनेस त्याला फार आवडतं, किंवा अगदीच म्हणायला गेलं तर ना मला crispiness. म्हणजे माझी बेसिकली रेसिपी मला ते एकदम तिखटही आवडत नाही, एकदम मला गोडी असं नको, मला सगळं मिक्स अँड मॅच लागतं. ओके. आपण पाहिलं की हा कांदा तांबूस अजून झालेला नाहीये, नाही नाही आणि हा याचा कलर तसाच आहे, फक्त तिखट टाकल्यामुळे त्याचा रंग थोडासा लाल झालेला आहे. बाकी त्याला आपण खरपूस भाजून घेतलेला नाहीये. हो, थोडं पाणी, थोडंसं पाणी टाकायचं. याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया थोडा चिंचेचा कोळ. त्याचा फ्लेवर एक वेगळा येईल. हो, एक 3 चमचे तुम्ही चिंचेचा कोळ टाका. आणि याच्यामध्येच आता आपण थोडंसं गूळ टाकूया. बस एक अर्धा चमचा गूळ. म्हणजे थोडासा गोडपणा, गोडपणा, बरोबर तिखटपणा, तिखटपणा. हे मिक्स झाल्यामुळे त्याचा एक वेगळा फ्लेवर. वेगळा फ्लेवर. जसे की गुळाचा वापर आपण इथे केलेला आहे, पण गुळ आरोग्यासाठी खूप चांगला आहे, म्हणजे ऍसिडिटीसाठी तो एक उत्तम उपाय आहे. आता आपण पुढे काय करणार आहोत? ऑलमोस्ट तुमचा मसाला तयार आहे. ओके. थोडं मला वाटतं अजून थोडंसं पाणी टाकावं. मसाला तयार आहे तुमचा, ऑलमोस्ट रेडी टू गो आहे. ओके. डायरेक्ट आपण पोर करायचं आहे. डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्ट. महेश, मला एक सांग की ह्या रेसिपीज अशा करताना बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा टॉस करता तर ह्याची किती सवय झाली आता टॉस करत असताना? टॉस तर करावं लागतं. नाही, पण म्हणजे बऱ्याच वेळा नॉर्मल रेसिपीजला सुद्धा तुला टॉस करायची सवय झाली असेल. हो, सवय झाली आहे, कारण डेली यूजमध्ये टॉसिंग करणे आमचं डेली यूजमध्ये, त्याच्यामुळे ते करावंच लागतं. कोथिंबीर. बरं. तो नारळ, ग्रेट केलेलं कोकोनट. महेश, याचा सुगंध मात्र मस्त येतो. हो, आणि खायला पण ही तेवढीच छान आहे रेसिपी. महेशने दाखवलेली ही रेसिपी रंग छान आहे, स्वाद नक्कीच छान असेल. आपण त्याचा आस्वाद आपण घेऊया, आणि त्याचबरोबर याचा सुगंध मात्र आहा क्या बात आहे. बरं, हे सर्व करत असताना आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे? नाही, हे चव आता नॉर्मली आपण जशी आपण भेंडी खातो वगैरे, जशी भाजी खातो आपण तशीच चव करायला पाहिजे. चव करतोय. ओहो, क्या बात आहे. ॲडिशन केलं याच्यामध्ये जॅगरी, आणि त्यांनी तुमचं म्हणजे फ्लेवर टेस्ट वगैरे जरा काहीतरी वेगळी असेल. थोडं गार्निशिंग करूया. साऊथ स्टाईल ओकरा भेंडी. मित्र, दाक्षिणात्य भेंडी म्हणा, पण भेंडीची ही स्टाईल वेगवेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करू शकतो.
अशीच एक पद्धत आपल्याला महेशने दाखवली. थोडीशी डिफरंट आहे, थोडीशी युनिक आहे आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो आम्हाला नक्की कळवा. ईट हेल्दी अँड बी हेल्दी.